तर टूल्स किती उंचीवर पकडायचं, किती जवळ पकडायचं त्याच्यावर पण त्या अक्षरात असतं. खूप उंच पकडलं तर ती रांगोळी उडून जाईल आणि जास्त खाली पकडली तर ती डार्क पडत. आता बघा, आपण तुम्हाला अगोदर काहीतरी नवीन पाहायला मिळायला लागलं का? आनंद यायला लागला का? आवडायला लागलं का? वाकडं तिकडे न काय करू, येऊ द्या सध्या. म्हणतात कोण मापकाचा उपयोग कशासाठी करतो आपण? कोण काढण्यासाठी का कोण मोजण्यासाठी पण आणि मोजून काढण्यासाठी पण होतो. तर मी अगोदर तुम्हाला सांगितलं काटकोन किती अंशाचा असतो? 90. पण आपल्याला हे लिखाण किती अंशामध्ये करायचंय? 45. किती? 45. आता बघा, आपण इथं असे पॉइंट करून घेऊ आणि इथं ठेवू. चला, कोण एक तुमच्यापैकी 45 अंशाचा कोण मोजायला मला दाखवा अगोदर. इथं 90 झाला. चला, या कोणतरी एखादा विद्यार्थी पटपट चला. चला फटकन चला, काही लाजू नका, तुमच्या सरांसारखाच मी पण आहे. चला, 45 अंशाचा कोण दाखवू कुठे बेटा? इकडच्या भागामध्ये, कारण लिखाणाची सुरुवात आपण डावीकडून उजवीकडे करतो ना. हा, तर हा आहे 45 अंशाचा. किती आहे? 45. किती जणांना दिसतो रे 45 अंशाचा कोण? दिसला सर्वांना? बघा बरं मोजून 45 आहे का एकदा. आता या 45 अंशाच्या कोणामध्ये हा जो 45 अंशाचा कोण आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने टूल्स पकडायचे. आलं का लक्षात? कसं पकडायचं? 45 अंशानं. पेन आपण कसं पकडतो? सरळ. पण याच्यामध्ये टूल्स आपल्याला असं पकडायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला ते द्यायचं. आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण त्या रेषा काढायच्या. ही पांढरी रांगोळी कोणती आहे? आणि थोडीशी जाड असते, कारण की या टूल्स मधून ती सरकली पाहिजे. जसं आपला रवा असतो किंवा मीठ असतं तशा पद्धतीची रांगोळी असते. जी घरी वापरतो का आपण, ती थोडी रांगोळी असते. टूल्स मधून ती रांगोळी पडत नाही. चला, आता आपण सुरुवात करूया. तशी जागा म्हणजे बाहेर जायला मला. हे बघा, आता मी 45 अंशाचा कोन जो आहे त्याच्यानुसार पहिली